सगळ्यांच्या समोर बोलू का? माझे सगळे व्यवहार उघड उघडच असतात, त्यामुळे जे काही बोलायचं आहे ते सगळ्यांसमोरच बोला. आता जर तू बोलला नाहीस ना तर परशू जे करत होता ना ते नाईलाजानी. अहो कृष्णाबाई, कशाला बोलायला लावताय मला? आणि समजा मी काय बोललं तर तुम्ही म्हणजे साथच द्यायला हवी होती. ते काय आता बोलणार आहे त्याची एकमेव साक्षीदार आहेत त्या. किल्लेदारांच्या घरात कोडी घालायला परवानगी नाहीये शंभू. आता एक खऱ्या किल्लेदारांनी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. काय बोलतोस तू? असं काहीतरी बडबड असतो दादा. मारणार नाही तर काय करणार आत्याबाई सांगतो. आधी बडबडणारच, कारण मलाच माहिती आहे की नरसिंह साहेब खरे किल्लेदार नाहीये. नालाय का दादा समोर असं बोलायची हिम्मत कशी झाली तुझी? दादा काय नाही, याला घरात हाकलून देतो हेच बरोबर आहे. थांब परशू, मला बोलायचं आहे शंभूशी. काही गरज नाहीये. बरोबर बोलते तू आत्याबाई, बरोबर बोलते. काय गरज नाही असं थेरड्याशी बोलायची. नालाय कुठला वाटते ते बोलतो का? याला घरात नाही गावात हाकलून देतो. काय काळजी करू नका. हे तुझे एवढं सगळं सगळं तुझं. अरे म्हणलं नाही का मी, तू माझा स्पेशल पाहुणा आहे म्हणून. इकडे कान कर. इथं जाऊन राहायचं, सांगितलं तसं करायचं. किल्लेदारांच्या नजरेला पडता कामा नये. नाही पडणार साहेब, येतो मी. अरे बाबा, आता एकेका किल्लेदाराला नाचवतोय बघा ह्यो परशू. आतेबाई, तुला काही माहित असेल तर खरं खरं सांग. नरसिंहा, अरे खरंच मला याच्यातलं काही माहिती नाहीये. आत्याबाई, मला असं वाटतं की आपल्याला आत्ता करण्यासारखी अजूनही बरीच कामं आहेत, तर आपण या विषयावर आत्ता नको बोलूया. एवढ्या वर्ष मनामध्ये अपमानाची जी आग खतखतते की नाही, ती आता मी बाहेर काढणार, बदला घेणार. माईला दादाला समोर उभा राहून सांगणार, अरे सावत्र सावत्र म्हणून मला आयुष्यभर हिणवलं तू. सावत्र असलो तरी शेवटी किल्लेदार आहे रे. तू तर किल्लेदार पण नाहीस रे दादा. भाऊजी, तुम्ही पहिल्यांदा एखादं चांगलं काम केले. ह्यांच्या जन्माच्या वेळेला तुम्ही तिथे नव्हतातच तर. नाही ना, बाळाचा जन्म झालाय कळला म्हणून मग वहिनीच्या बाहेर मी गेले होते भेटायला. तिथेच तर नरसिंहाला पहिल्यांदा पाहिला मी. पण त्या 4 महिन्यात मी तिथे नसल्यामुळे काय घडलंय मला खरंच काही माहिती नाहीये. शंभू कुठे आहे? असेल कुठेतरी हॉस्पिटलमध्ये मलमपट्टी करत. मला भेटायचंय त्याला. आता जर मला भेटायचं असेल त्याला तर भेटेल. अरे दादा, आता तू आणि कशाला भेटतोयस त्या नालायक घाणेरड्या माणसाला? लायकी आहे का त्याची? पण तरी सुद्धा तू म्हणत असशील तर कुठून तरी शोधून आणून उभा करतो. चालेल. काल तुम्ही आलात तेव्हा वाड्यामध्ये जो म्हातारा होता ना, त्याला आज सकाळी परशुदा मारत होते. आवाज ऐकून आम्ही सगळेजण बाहेर गेलो तर. मी सांगू, हे सगळं आपल्या परशूचंच काहीतरी कुभांड आहे. मला नाही वाटत परशुदा असं काही करतील म्हणून. हे बघ जानकी, घरात घडणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीला, घरात आलेल्या प्रत्येक संकटाला परशूच जबाबदार असतो. मला वाटलं होतं हे सगळं तुम्हाला सांगितल्यानंतर काहीतरी फरक पडेल. ठीक आहे, ठीक आहे. मी शक्य तितक्या लवकर माझी सगळी इथली कामं आटपतो आणि तिकडे यायचा प्रयत्न करतो. ठेव फोन. बाय.